नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. स्वतः इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम आता मंजिरीला राया मेलाय हे पटवून देण्यासाठी तिच्या घरी आलेले असतात. दरवाजात येताच आता दरवाजा टकटक वाजता सगळेजण आता दरवाजाकडे बघू लागतात. तर आता इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम दरवाजात उभे असतात. मंजिरी पटकन आता मॅडमजवळ येते. कोण आहात तुम्ही? त्याच वेळेस आता लगेच मॅडम आपल्या डोळ्याचा जो गॉगल असतात ना तो काढतात आणि मंजिरीकडे बघतच म्हणू लागतात, तू रायाची मंजिरी ना? रायाची? त्याच वेळेस आता लगेच मॅडम आतमध्ये येतात. लगेच शशिकला आणि नानाला नमस्कार करतात. तेव्हा मंजिरी धावतच मॅडमजवळ येते. तुम्ही रायाचं नाव घेतलं आता? तुम्ही रायाचं नाव कसं घेतलं? तुम्ही त्याला ओळखता का? तुम्ही त्याला बघितलं आहे का? तो कुठे तुम्हाला माहिती आहे का? तुमची आणि त्याची ओळख आहे का? त्याच वेळेस असे असंख्य प्रश्न मंजिरीने आता त्यांना विचारलेले असतात. तेव्हा लगेच आता DIG मॅडम म्हणू लागतात, हो मी रायाला चांगलंच जवळनं ओळखते, म्हणूनच मी रायाला संपवलं आहे, मारून टाकलं आहे, त्याला याच हाताने गोळी मारली मी. आता मंजिरी, शशिकला आणि नाना या सगळ्यांना धक्का बसतो. ही बाई काय बोलते? त्याच वेळेस आता मंजिरी एकटक या मॅडमकडे बघू लागते. तेव्हा DIG मॅडम म्हणू लागतात, हो याच हातांनी मी शूटर चालू केलं होतं आणि मग याच डोळ्यांनी रायाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं. पण मंजिरी, शेवटपर्यंत राया फक्त तुझंच नाव घेत होता, मंजिरी मंजिरी, म्हणूनच मला इथे यायला भाग पाडलं गेलं आहे आणि म्हणूनच रायाचं शेवटचं बोलणं मला तुला सांगायचं होतं. शेवट मरताने राया तुझंच नाव घेत होता आणि त्याचं व्हॉईस रेकॉर्ड मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं आहे आणि तेच ऐकवण्यासाठी मी इकडे आले. आता मंजिरी एक नाही दोन नाही गप्प असते आणि शांतपणे या मॅडमकडे बघत असते. त्याच वेळेस मॅडम आपला मोबाईल काढतात आणि लगेच आता रायाचं जे व्हॉईस रेकॉर्ड असतं ना ते मंजिरीला ऐकवू लागतात. शशिकला, नाना या दोघांना तर मोठा धक्का बसलेला असतो. तर आता त्या रेकॉर्डिंगमध्ये रायाचं बोलणं ऐकू येत असतं. राया म्हणत असतो, मंजिरी मला माफ कर, मी चुकलो, पण आता तुला या रायाशिवाय जीवन जगावं लागेल मंजिरी, कारण हा राया आता तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही. या रायाने खूप मोठी चूक केली, आजपर्यंत खूप पापं केले, खूप गुन्हे केले, पण मंजिरी या रायाचं प्रेम खोटं नव्हतं. या रायाने त्याच्या मंजिरीवरती जीवापाड प्रेम केलं, पण मंजिरी आज हा राया तुला सोडून चाललाय. त्यामुळे या रायाचे शेवटचे शब्द माझ्या मंजिरीसाठी. माझी मंजिरी माझ्यावरती खूप जीवापाड प्रेम करायची, पण आता तिचा हा राया तिच्या आयुष्यातनं संपलाय, तिचा श्वास संपलाय. त्यामुळे मंजिरी तू आता रायाची वाट बघू नको, तू तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात कर, नवीन वळण दे, असं आता रायाचं व्हॉईस रेकॉर्डर मॅडमने मंजिरीला ऐकवलेलं असतं. मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, बघितलं मंजिरी, शेवटपर्यंत राया फक्त मंजिरी मंजिरी करत होता, त्यामुळे मी स्वतः आले आणि तुला रायाबद्दल सांगावं असं मला मनापासनं वाटलं. मंजिरी आता तू रायाला विसर, तुझा राया या जगात नाही आहे, तो संपलाय. त्यामुळे मंजिरी तुला रडावंसं वाटत नाही आहे का? मॅडम आता एकटक मंजिरीकडे बघू लागतात, पण मंजिरीच्या डोळ्यातनं ना पाणी आलेलं असतं ना ती त्या रडायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, मंजिरी तू बरी आहेस ना? अगं राया गेला हे ऐकून तुला रडावंसं वाटत नाही आहे का? अगं राया गेलाय मंजिरी, तुझ्या आयुष्यात नाही राहिला तो. तेव्हा मंजिरी मात्र हसू लागते आणि मॅडमकडे बघू लागते. मॅडमलाही धक्काच बसतो. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, मंजिरी काय झालं आहे? तुला हसू का येते मंजिरी? अगं राया संपलाय मंजिरी, मी मारलं आहे त्याला, माझ्या हाताने मारलं आहे मी. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, हो मग मी रडावं असं तुम्हाला का वाटतं? नाही, राया गेलाय असं तुम्ही सारखं सारखं मला का सांगताय? बोला ना मॅडम, या पाठीमागे तुमचा काय हेतू आहे? त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, मंजिरी. मॅडम आता लगेच मंजिरीपासून दूर जातात, कारण मंजिरी सारखी मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते, कारण राया गेलाय हे खोटं सांगतायत हे तिला कळालेलं असतं. त्याच वेळेस मॅडम बाजूला जातात आणि म्हणू लागतात, मंजिरी राया गेलाय आणि माझा या पाठीमागे कुठलाही स्वार्थ नाही आहे, पण केवळ रायाचं तुझ्यावरती प्रेम होतं. शेवटपर्यंत तो तुझं नाव घेत होता, त्याचं हे रेकॉर्डिंग तुला ऐकवायचं होतं, म्हणून मी इकडे आले. मंजिरी विश्वास ठेव, राया संपलाय. त्यावर लगेच मंजिरी हसतच म्हणू लागते, हो हे पटवून देण्यासाठी आला आहात तुम्ही? माझा राया संपलाय हे पटवून देण्यासाठी अजून काय काय करणार आहात सांगा ना? तुमचा चेहरा एक सांगतोय आणि मॅडम तुम्ही दुसरंच बोलतायत. त्याच वेळेस मॅडम आता गडबडतात, कारण मंजिरीने त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ना ते सगळे ओळखलेले असतात. तेव्हा मंजिरी लागते, मॅडम तुम्ही कितीही सांगितलं तरी माझा राया जिवंत हे मला माहिती आहे. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, मंजिरी
चुकीच्या भ्रमात राहू नको. तुला रायाची बॉडी भेटली ना, मग ती बॉडी घे, त्याचा अंतिम संस्कार कर आणि सगळे विधिवत संस्कार करून त्याला मुक्ती दे मंजिरी. त्याच वेळेस मंजिरी हसतच म्हणू लागते, हो, आणि आम्ही जर रायाची बॉडी घेतली, अंतिम संस्कार केले, तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील का? सांगा ना मॅडम, तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहे का? त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, मंजिरी, आमच्या प्रश्नांचा तू काही विचार करू नको, तू रायाची बॉडी स्वीकार, एवढंच सांगायला आले मी. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, नाही स्वीकारणार, मी रायाची बॉडी स्वीकारणार नाही, कारण ती बॉडी माझ्या रायाची नाही आहे हे मला चांगलंच माहिती. आता मॅडमला लगेच रायाचं बोलणं आठवतं. राया म्हणालेलं असतो, मॅडम, माझी मिस फायर माझ्यावरती जीवापाड प्रेम करते. तुम्ही किती बी तिला पटवून सांगा की तिचा राया गेला आहे, तरी बी तुमच्यावरती ती विश्वास ठेवणार नाही. तिचा राया जिवंत आहे हे तिला माहिती आहे. त्याच वेळेस आता मॅडम मंजिरीकडे बघतात. मंजिरी आता एकटक मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते. तेव्हा मॅडम लागतात, मंजिरी, असं काय बघते तू? त्यावर मंजिरी लागते, मॅडम, तुम्ही किती खोटारड्या आहात ना, हे कळतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून. का लपवताय तुम्ही? मला तर असं वाटतंय माझा राया तुमच्याचकडे ना माझा राया, सांगा मॅडम. त्याच वेळेस मॅडम होऊ लागतात, मंजिरी, तुझा राया माझ्याकडे असता तर मी इकडे कशाला आले असते? नाही आहे तो माझ्याकडे, तो मेला आहे आणि मी स्वतः माझ्या हाताने त्याला गोळी झाडली, तो संपलाय मंजिरी. आणि तू त्याचं शेवटचं बोलणं ऐकलं ना मंजिरी? अगं रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याने ते तुझ्यासाठी बोल घेतले होते, ते मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि ते तुला ऐकवण्यासाठी मी इकडे आले, कारण रायाच्या आत्म्याला शांती मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे मंजिरी, त्याचं बोलणं ऐकलंय ना तू, आता तरी विश्वास ठेव. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, तुम्ही जी रेकॉर्डिंग मला ऐकवली ती माझ्या रायाची होती. त्याच वेळेस दरवाजात घोरपडे आलेला असतो. आता घोरपडे मात्र दूरनं या मॅडमकडे बघू लागतो. कोण ही बाई? नक्कीच काहीतरी गडबड आहे. या बाईला मी कुठेतरी बघितलंय. कुठे बघितलं असेल बरं? आता नक्कीच कुठे बघितलं हे घोरपडेला आठवत नाही. त्या क्षणाला घोरपडे लगेच आता मॅडमचा एक फोटो काढतो आणि आपल्या माणसांना तो फोटो पाठवतो. तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते, बोला ना मॅडम, ती रेकॉर्डिंग माझ्या रायाची होती, तो आवाज माझ्या रायाचा होता का? सांगा ना. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, हो मंजिरी, तू स्वतः ऐकले ना, मग तू पुन्हा पुन्हा तेच का विचारते? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही मॅडम, तो आवाज माझ्या रायाचा नव्हताच, तो आवाज दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीचा होता. आता मंजिरीचं हे बोलणं ऐकून मॅडमलाही धक्काच बसलेला असतो, कारण जे खरं असतं ते मंजिरीने ओळखलेलं असतं. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, नाही मंजिरी, तो आवाज तुझ्या रायाचाच होता. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो, मग मॅडम, तुम्ही चुकताय, तुमचा अभ्यास कमी पडतोय असं वाटत नाही आहे का तुम्हाला? कारण माझा राया मला मंजिरी अशी हाक कधीच मारत नव्हता. मलाच काय, अख्ख्या पंढरपुराला माहिती आहे, माझा राया मला मिस फायर याच नावाने ओळखायचा. त्याची मिस फायर आहे मी. त्याच वेळेस आता मॅडमला रायाचं बोलणं आठवतं. राया म्हणालेलं असतो, रायाची ओळख विसरेल, विशाल भोसले म्हणून जीवन जगेल हा राया, पण त्याच्या मिसफायरला तो कधी बी विसरू शकत नाही. आता मात्र लगेच शशिकला आणि नाना हसू लागतात, कारण मंजिरीने बरोबर ओळखलेलं असतं. तेव्हा लगेच आता मंजिरी ओळखते, सांगा ना मॅडम, अहो जर तो माझा राया असता तर तो मला एकदा तरी मिसफायर म्हटला असता ना, पण त्या रेकॉर्डिंगमध्ये जो व्यक्ती बोलत होता ना, तो सारखा मंजिरी मंजिरी म्हणत होता आणि माझा राया मला एकदाही मंजिरी अशी हाक मारत नव्हता. तो मला मिसफायर असंच म्हणायचा आणि मी त्याची मिसफायर आहे आणि तो माझा राया आहे. त्यामुळे मॅडम, तुम्ही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. कितीही काही झालं तरी मी माझ्या रायापर्यंत पोचणार. त्यामुळे खरं खरं सांगा, कुठे नेलं आहे माझ्या रायाला? तो तुमच्याकडेच ना, तुमचा आणि त्याचा काय संबंध आहे? बोला पटकन. असे म्हणत आता मंजिरीने मॅडमचा गळा पकडलेला असतो. आता मॅडमला धक्काच बसतो. मॅडम पटकन मंजिरीला बाजूला करतात, असं काही नाही आहे. त्याच वेळेस आता मंजिरी पुन्हा मॅडमचा गळा पकडते. खरं खरं सांगा, कुठे माझा राया? तो तुमच्याचकडे, पण काळजी करू नका, मी लवकरात लवकर तुमच्याकडे पोचणार आणि माझ्या रायाला तुमच्या तावडीतनं बाहेर काढणार. त्याच वेळेस आता मॅडम लगेच निघालेले असतानाच मंजिरी त्यांचा हात पकडते. खोटं बोलताय तुम्ही, माझा राया जिवंत आहे आणि तो तुमच्याच ताब्यात आहे, हे मात्र मला कळालं आहे. पण काळजी करू नका, मी लवकरात लवकर माझ्या रायाला सोडवणार, असं चॅलेंज आता मंजिरीने मॅडमला दिलेलं असतं. तडकाफडकी रागाच्या भरात मॅडम तिकडनं निघून जातात. तर इकडे मॅडम आता सरळ रायाला भेटण्यासाठी त्या बंद खोलीत आलेले असतात. दरवाजा उघडताच मॅडमला बघताच राया हसतच लागतो. आलात मॅडम? माझ्या मिसफायरला खोटी पट्टी पडून झाली का? तिने विश्वास ठेवला? आता मॅडमच्या चेहऱ्यावरती जो राग असतो ना,
तो रायाने ओळखलेलं असतो. याचा अर्थ माझ्या मिसफायरने मॅडमला हकललेलं असतं, हे त्याला कळालेलं असतं. तेव्हा राया लागतो, बोला ना मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरती हा जो भरलेला राग आहे ना, तो मला सगळं काही सांगतोय. माझ्या मिसफायरचा विश्वास नाही तोडला ना तुम्ही? सांगा ना मॅडम. त्याच वेळेस आता मॅडम होऊ लागतात, वेडी आहे ती मंजिरी, वेडी झाली तुझ्या प्रेमात. मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण नाही, ती पोरगी ऐकायला तयारच नाही आहे. तिचा विश्वास मध्ये नडतोय ना. तेव्हा राया लागतो, मॅडम, तो विश्वास तर आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि तेच विश्वास आमचं प्रेम बांधून ठेवणार आहे. तेव्हा लगेच मॅडम होऊ लागतात, शक्य नाही आहे ते. विशाल भोसले, तू देशासाठी खूप काही केलं. तू एवढी मेहनत केली की देशाचं हे काम अगदी सोपं झालं. ज्या प्लेट्स गायब होत्या त्या प्लेट्स तू पुन्हा मिळवल्या. पण विशाल भोसले, तू या सगळ्या मिशनमध्ये प्रेमात पडून मोठी चूक केली. त्यामुळे ही चूक तुला माघात पडणार आहे. तेव्हा लगेच आता रायम लागतो, नाही मॅडम, माझ्या मिसफायरवरती माझं जीवापाड प्रेम आहे आणि हे प्रेम राया संपेपर्यंत करणार. तेव्हा मॅडम होऊ लागतात, राया, तुलाही खूप समजवलं आणि तुझ्या त्या मंजिरीलाही खूप समजून झालं, पण दोघे ऐकायला तयार नाही आहे. पण मी जर तुला इकडनं सोडलं तर तू राया बनून मंजिरीला भेटायला जाणार आणि मग हे सगळं मिशन उघड पडणार आणि हे देशासाठी आणि या कायद्यासाठी सुरक्षित नाही आहे. त्यामुळे राया, तुम्ही एक होऊ शकत नाही. तुम्हाला जर भेटायचं असेल तर ढगात फिनिश व्हावं लागेल, तुम्हाला ढगात जावं लागेल. तेव्हा रायम लागतो, मॅडम, तुम्ही असं काहीही करू शकत नाही आहे. त्यावर मॅडम होऊ लागतात, करणार. कायद्यासाठी आणि या सुरक्षिततेसाठी, देशासाठी ही इंद्रायणी जो निर्णय घेते तो अगदी योग्य असतो आणि म्हणूनच मी एक मोठा निर्णय घेतला आहे. तेव्हा लगेच रायम लागतो, मॅडम, तुम्ही कुठलाही निर्णय घेऊन काही चुकीचं करू नका. तेव्हा मॅडम होऊ लागतात, राया, तुझ्या मंजिरीला खूप समजावलं पण ती ऐकत नाही आहे, म्हणून मला तिला संपवावं लागणार आहे. आता राया मात्र भडकतो आणि मॅडमच्या अंगावरती धावून जातो. त्याच वेळेस डिफिकल्ट अंकी त्याला पकडतात. तेव्हा राम लागतो, मॅडम, अशी चूक मनात बी आणू नका. माझ्या मिसफायरच्या केसाला बी धक्का लावू नका. जर तिच्या केसाला बी धक्का लागला ना तर समद्यात आधी हा राया पहिला जीव तुमचा घेईल मॅडम, लक्षात ठेवा. तेव्हा मॅडम लागतात, ठीक आहे, पहिलं कोण मरतंय हे बघूया आपण, पण इंद्रायणी जे ठरवते तेच करते, असे म्हणत मॅडम तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस राया ओरडतच मला लागतो, मॅडम, अशी चूक तुम्हाला मागात पडेल. माझ्या मिसफायरच्या जीवाला काय बी होता कामा नये. ती माझी मिसफायर आहे, एवढं लक्षात ठेवा, असे राया ओरडू लागतो. तर इकडे पंढरपुरात आता घोरपडेने आपली माणसं कामाला लावलेली असतात. कारण ती बाई कोण आहे, तिचा रायाशी काय संबंध आहे, या सगळ्याची माहिती त्याला हवी असते, तरच आपण रायापर्यंत पोचू शकतो. त्याच वेळेस आता पोलीस स्टेशन बाहेर घोरपडेची माणसं येतात. तेव्हा घोरपडे विचारू लागतो, काय झालं, ती बाई कोण होती आणि ती मंजिरीला असं का सांगत होती, राया मेलाय मेलाय, हे सगळं काय आहे? तेव्हा लगेच आता समोरचा व्यक्ती म्हणू लागतो, सर, ती बाई इंद्रायणी धर्माधिकारी, आपल्या पोलीस खात्यातली मोठी ऑफिसर. तेव्हा लगेच घोरपडेला धक्का बसतो, काय, DIG इंद्रायणी धर्माधिकारी? तेव्हा लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो, हो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, पण ती कुठे होती, इकडे कधी दिसली नाही, मी तर कधी बघितलं पण नाही. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, सर, आधी त्या इकडेच होत्या, पण 2 वर्षापासून एका सिक्रेट मिशनसाठी त्या बाहेर कामासाठी होत्या आणि त्यांचं सिक्रेट मिशन आता कंप्लेंट झालं आहे आणि तसंही त्या अजून इकडे आल्या नाही, पण एकदा त्या आल्या होत्या कुणाला तरी पंढरपुरात भेटण्यासाठी. तेव्हा घोरपडेला धक्का बसतो, काय, पंढरपुरात भेटण्यासाठी, कुणाला भेटण्यासाठी आणि कुठे आहेत त्या, आता कुठे असतात काही कळेल का? त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो, सर, त्या कुठे असतात हे काही माहिती नाही, पण जेव्हा त्या पंढरपुरातनं निघाल्या ना तेव्हा त्या मुंबई नाशिकच्या दिशेनेच गेल्यात. कदाचित मुंबई किंवा नाशिक या दोन्हीपैकी एका ठिकाणावरती असतील त्या. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, याचा अर्थ त्या इंद्रायणी धर्माधिकारीचा रायाशी काही संबंध आहे का? असे असंख्य प्रश्न आता रायाबद्दल घोरपडेसमोर उभे असतात. तर इकडे डिफिकल्ट आता मॅडमच्या ऑफिसमध्ये येतो. मॅडम, तुम्ही रायासमोर जे काही बोलला ते खरं नाही आहे ना, ते खोटं आहे ना, म्हणजे विशालला घाबरवण्यासाठी हे सगळं बोलला ना? बोला ना मॅडम, सांगा ना लवकर. विशाल घाबरावा, त्याने विशालचं जीवन स्वीकारावं म्हणून हे सगळं बोलला ना? तुम्ही मंजिरीला नाही मारणार ना? तेव्हा लगेच मॅडम होऊ लागतात, इंद्रायणी जे बोलते ना तेच करून दाखवते आणि इंद्रायणी त्या मंजिरीला संपवणार. तशी संपूर्ण तयारी झाली. माझा माणूस शार्प शूटर म्हणून पंढरपुरात दाखल पण झाला आहे. आता मात्र डिफिकल्टला धक्का बसतो. तेव्हा डिफिकल्ट मला लागतो, नाही मॅडम, तुम्ही त्या निष्पाप मुलीला मंजिरीला नाही मारू शकत. मंजिरी अपराधी नाही आहे. हे बघा मॅडम,
एक वेळ 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. मंजिरी खरंच खूप निष्पाप आहे हो. तिला मारू नका मॅडम, असं करू नका. तेव्हा लगेच मॅडम होऊ लागतात, नाही. मी त्या मंजिरीला आणि त्या रायाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण दोघे हार मानायला तयारच नाही. कोणीच ऐकत नाही आहे. आणि त्या मंजिरीने तर माझा गळा पकडलाय आणि मला चॅलेंज दिलं आहे तिच्या रायाला शोधून काढेल म्हणून. आणि ही रिस्क या देशासाठी चांगली नाही आहे. त्यामुळे मंजिरीला संपवलेलंच चांगलं आहे. म्हणूनच माझं काम सुरू झालं आहे. आता मॅडम लगेच आपला मोबाईल काढतात आणि पंढरपुरात जो शार्प शूटर गेलेलो नसतो त्याला कॉल करतात. हॅलो, काम झालं आहे ना? तुम्ही पोचलायत ना पंढरपुरामध्ये? तेव्हा मात्र टिपिकल घाबरलेला असतो, कारण रागाच्या भरात मॅडम खरंच मंजिरीला संपवणार नाही असे असंख्य प्रश्न टिपिकलला पडलेले असतात. तर इकडे मंजिरी आता देवघरात विठुरायासमोर येते. हात जोडतच म्हणू लागते, विठुराया, अरे कोण होतीस ती बाई? अरे तिचा आणि रायाचं काय संबंध आहे? आणि ती सारखं राया गेला असं का पटवून देत होती मला? सांग ना विठुराया, ती बाई कोण होती आणि का आली होती? तिचा माझा काही संबंध नाही. मग रायाबद्दल तिला कसं माहिती? बोल ना, का राया तिच्याच ताब्यात आहे? तुलाच काहीतरी सांगावं लागेल. पण विठुराया, मला एवढं मात्र माहिती, माझा राया जिवंत आहे. कारण त्या रेकॉर्डिंगमधला जो आवाज होता ना, तो माझ्या रायाचा नव्हताच. त्याच वेळेस घोरपडे येतो. आता घोरपडेच्या हातात एक फाईल असते. नाना, रुजिदा आणि शशिकला सगळेजण आता देवघरात येतात. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी, तू बरोबर बोलते, तुझा राया जिवंत आहे. आता सगळेजण घोरपडेकडे बघू लागतात. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी, मी खोटं बोलत नाही आणि हवेत गोळ्या तर अजिबात मारत नाही. हे बघ, मी पुरावा घेऊन आलोय. त्या बॉडीवरती जे रक्त होतं ते रक्त आणि रायाचा केस यांची DNA टेस्ट झाली आणि ती बॉडी रायाची नाही आहे हे सिद्ध झालं आहे. याचा अर्थ ती बॉडी दुसऱ्याच कुणाची तरी, म्हणजे आपला राया जिवंत आहे. आणि ती बाई कोण आहे घोरपडे? तिचा काही तपास लागला? तेव्हा लगेच आता जय काय बोलणार? तेच नाना म्हणू लागतात, सांग ना जय, कोण आहे ती बाई? त्यावर शशिकला म्हणू लागते, कोण होती? घाऱ्या डोळ्याची आली होती. कोण आहे? लवकर सांग घोरपडे, तू माहिती काढलीच असेल ना? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काढली. ती बाई इंद्रायणी धर्माधिकारी, पोलीस खात्यात मोठी ऑफिसर आहे. तेव्हा मंजिरीला धक्काच बसतो, काय? पोलीस खात्यात? आणि रायाचा आणि तिचा काय संबंध आहे जय? तेव्हा जय म्हणू लागतो, ते मला अजून काही माहिती नाही, त्याबद्दल माहिती मिळेलच. पण मंजिरी, ती बाई जेव्हा इकडनं निघाली तेव्हा माझ्या माणसांनी पाठलाग केला. ती मुंबई किंवा नाशिकला गेली. त्यामुळे मंजिरी, मला असं वाटतंय राया नक्की तिच्याच ताब्यात आहे. आपल्याला नाशिकला निघावं लागेल आणि लवकरात लवकर रायाचा शोध घ्यावा लागेल. त्याच वेळेस आता मंजिरी शशिकलाकडे बघू लागते. तर आता मंजिरीने नाशिकला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मॅडम रायाजवळ येतात, रायाच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणू लागतात, रायाचं जीवन संपून तुला विशाल भोसलेचं जीवन सुरू करावंच लागणार. विशाल भोसले काय होतं हे तुला आठवतंय ना? आता विशालचे सगळे काही क्षण राहायला आठवू लागतात. त्याच वेळेस आता लगेच इकडे मंजिरी मात्र जिजीच्या फोटोसमोर येते आणि आपल्या कपाळाला कुंकवाचा मळवट भरवते आणि म्हणू लागते, जिजी, तुझी शपथ घेऊन सांगते, आज या घरातनं पाऊल टाकणार आणि रायाला घेऊनच पुन्हा घरात येणार. माझा राया जिवंत आहे आणि त्याला परत आणल्याशिवाय मंजिरी पंढरपुरात पाऊल ठेवणार नाही. असे म्हणत आता मंजिरीबरोबर शशिकला आणि घोरपडे नाशिकच्या दिशेने निघालेले असतात. तर इकडे आता रायम लागतो, मॅडम, तुम्ही किती बी काय बी करा, पण माझ्या मिसफायरला तुम्ही माझ्यापासून दूर करू शकत नाही. माझी मिसफायर माझ्यापर्यंत पोचणार, माझं मन सांगतंय ना. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, राया, तू जर असाच मिसफायर करत राहिला तर तुझी वेड्यासारखी वाट बघणारी गार्गी, तिचं काय? अरे विशालची वेड्यासारखी वाट बघते ती. आता मात्र गार्गीचं नाव घेताच राया मात्र हतबल होतो. ही गार्गी कोण असणार? विशालच्या आयुष्यात तिचं काय स्थान असणार हे लवकरच आपल्याला कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.